त्या रात्री पाऊस पडत होता. लावघर गावावरून येऊन एस.टी. सातारा बस डेपोत उभी होती. परळी व त्यामधील भागातील गावाचे रहिवासी इतर प्रवाशांसोबत आपापल्या गावी जाणारी एस.टी. कधी लागेल याची वाट बघत होते. डेपोत बाहेर पडणारा मुसळधार पाऊस बघून कोणीही आपली एस.टी. आल्याशिवाय बाहेर पडत नव्हते. डेपोच्या मैदानातून इतर एस.ट्या भरपूर वेगाने गोल फिरत अशा कशा बाहेर पडतात हे ती लोक पाहत होती. डेपोच्या मैदानात असलेल्या काळोखामुळे त्या एस.ट्या वेगात बाहेर जाताना फक्त ड्रायव्हरने एस.टीची लाईट गाडी चालवताना चालू केली असेल तर आतले ड्रायव्हर व प्रवाशी व इतर पाठच्या रिकाम्या सीटा दिसायच्या, अन्यथा त्या एस.टीतून कोण जाते आहे काही कळत नव्हते. फक्त डेपोत ऊस विकणारे दुकानाचा उजेड त्या बाहेर जाणाऱ्या एस.टीवर पडायचा आणि मग पावसामुळे भिजलेल्या एस.टीचे पत्रे अंधारात चकचक चमकत होते. ऊस पिळणाऱ्या मशीनचा निक 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 असा आवाज प्रवाशांच्या व इतर ठिकाणी उभे असलेल्या लोकांच्या कानावर अलगद पडत होता. प्रवासी त्या रात्री फार जास्त नव्हते, कारण रात्र फार झाली होती. समोर सर्व प्रवाशांना अंधारात उभी असलेली गाडी नेमकी कुठल्या गावी जायला लागते याची उत्सुकतेने अंधारात वाट बघत होते, कारण प्रत्येकाला आपल्या घरी लवकर पोचायचे होते. अचानक त्या एस.टीत काळोखात कोणीतरी चढताना लोकांना लांबून दिसले. एस.टीची लाईट आतून बाहेरून बंद होती, पण समोरचे डेपोचा व दुकानांचा प्रकाश ड्रायव्हरच्या सीटवर पडत होता. अचानक ड्रायव्हरने गाडीचा बोर्ड फलक बदलताना लोकांना हलक्या नजरेने पाहिले. सातारा लावंग बोर्ड काढून त्याने तिथे सातारा पाटेघर बोर्ड लावला. प्रवाशांना काळोखात तो बोर्ड नीट दिसला नाही, पण लगेचच लोकांच्या कानी आवाज आला, शुक शुक, चला सातारा पाटेघर गावी जाणारी गाडी लागली आहे, चला सातारा पाटेघर गाडी शुक शुक अशी अनाउन्समेंट झाली. त्याबरोबर परळी व त्या भागातील लोक त्या उभ्या राहिलेल्या एस.टीकडे अंधारातून भर पावसात पळत सुटले. एस.टी जवळ पोहोचताच लोकांनी एस.टीच्या दारावर जोरदार हात मारला. ठोठावत दरवाजाचा उघडण्यास सांगितले. ते ऐकून ड्रायव्हरने एस.टीची आत असलेली पिवळी धमक लाईट चालू केली. एक माणूस जोरात ओरडला, मास्तर दरवाजा उघडा. मास्तर लगेच एक म्हातारी बाई ओरडली, अहो कंडक्टर दरवाजा उघडा की, कसला पाऊस पडतोया. कंडक्टरने आतून दरवाजा उघडला. लोक पटापटा आत चढायला लागले, म्हणजे पाहिजे त्या सीटवर बसू लागले. एस.टी पकडण्याच्या नादात पावसात भिजत पळत आलेली लोक आता एस.टीत येऊन बसतात अंगावरील पावसाचे पाणी पुसू लागले. प्रवासी किमान 10 ते 12 एवढेच मोजण्या इतपत होते. ड्रायव्हरने एस.टी चालू केली. एस.टीचा घ्या घ्या आवाज आला. एस.टी चालू करताच पुढे सरकली. एस.टी चालू लागली. लगेच प्रवाशांजवळ कंडक्टर तिकीट काढण्यास येऊ लागला. प्रत्येकजण आपापल्या गावची नावे सांगत तिकीट काढून घेत होतं. कोणी परळी फाटा, तर कोणी भोंदावड, कोणी वडगाव सावली. गावाच्या पुढे एकही प्रवासी पुढे जाणार नव्हता. सर्व प्रवाशांची तिकीटं काढताच मागून कंडक्टरने ड्रायव्हरला आवाज देऊन बोलला, हा ड्रायव्हर बुवा लाईट बंद करा आता, असे बोलत होता तो. एस.टीच्या दरवाजाजवळ असलेल्या त्याच्या सीटवर येऊन बसला. लाईट बंद झाली. अंधारात कोणी झोपी गेले तर कोणी जागे राहत बाहेरचा काळोख चकाकणारी सातारची दुकाने पाहत होते. ड्रायव्हर गाडी चालवत होता. बाहेर धोधो पाऊस अंधारात पडत होता. एस.टीच्या बाहेरील समोरच्या हेडलाईटमुळे अंधारात पुढे चाललेल्या गाड्यांवर त्याचा प्रकाश पडत होता. पावसामुळे त्या मोटारसायकली व टेम्पो एस.टीच्या प्रकाशात रात्री ही चकाकत चमकत होत्या. गाडी त्या प्रत्येक रात्री समर्थ मंदिराच्या पुढे आली. त्यापुढे नंतर बोगदा जवळ दिसू लागला. बोगद्याच्या आत एस.टी शिरताच एस.टीचा आवाज दुप्पट-तिप्पट जोरात येऊ लागला. बोगद्यात आवाज नेहमी घुमत असतो. तिथे इतर वाहने जी उलटी परत साताऱ्यात जात होती
त्यांचा आवाज देखील तसाच घुमत होता. बोगदा तसा फार लहान होता. बोगद्यात बाहेर येताच एसटीने राईट टर्न घेतला व गाडी आपल्या मार्गाला लागली. एसटीचा ड्रायव्हर घाटातून काळोखात एसटीच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात आपली गाडी नीट हाकत होता. जागे राहिलेले 1-2 जण घाटावरून डोंगराखाली असलेला सातारा पाहत होते. त्या खाली दिसणाऱ्या साताऱ्यात 1-2च घरांच्या बत्त्या त्यांना दिसत होत्या. बाकी सर्व ठिकाणी अंधारच अंधार, पाऊसच पाऊस होता. त्या दिवशी अमावास्या होती. अर्धा-पाऊण तास गाडी परळी फाट्यावर जवळ येऊ लागली. तितक्यात जे तिथे उतरणार होते त्यांना कंडक्टरने "चला, परळी फाटा आला, चला परळी परळी" असा आवाज देत जागे झाले. तिथे उतरणारी मंडळी एसटीतून पुढे चालत एसटीच्या दाराजवळ आली. एसटी थांबवताच कंडक्टरने त्या दरवाजाचे लॉक काढत दरवाजा बाहेर ढकलला. लगेच भरभर 2 परळीची मंडळी खाली उतरून खालीलून एसटीचा दरवाजा बंद परत आत ढकलला व लगेच कंडक्टरने लॉक लावले. बेल दिली. पुन्हा एसटी पुढच्या गावी अंधारात पळू लागली. अमावास्या होती. पण काम करताना कसली अमावास्या न पौर्णिमा. काही असो, पण पोटासाठी भाकर मिळवण्यासाठी काम करावे लागते. या भ्रमात तो एसटी चालवणारा ड्रायव्हर एसटी चालवत होता. कंडक्टरही अंधारात बसून आपल्या खिडकीतून अंधारात खिडकी बाहेर पडणारा धो-धो पाऊस पाहत होता. रात्र झाल्यामुळे मध्ये मध्ये त्याला डुलकीही येत होती. ड्रायव्हरने एसटी चालवण्या अगोदर सातारा बस डेपोत एक दारूचा पॅक मारला होता की जेणेकरून गाडी चालवताना झोप येऊ नये. गाडी अंधारातून नीट आपल्या मार्गाने एक गाव पुढे घेत चालली होती. अशी गावं घेत घेत एसटी खूप वेगाने वडगावात येऊन थांबली. तोच कंडक्टरने बेल दिली व बोलला, "कुणी हाय का उतरणारं वडगाव? " तितक्यात आतील एकच कुटुंब 4 जण एसटीच्या दरवाजाकडे चालत आले. ते एसटी पायरी उतरत आपली छत्री उघडून खाली उतरले. त्यांनी बाहेरून एसटीचे दार आत ढकलले. लगेच एसटी पुढे वेगात चालू लागली. त्यावेळी गावी कच्चा रस्ता होता. रस्त्याला खड्डे होते. कुठे मातीत पाण्याची साठलेली डबकी होती. ड्रायव्हर गाडी वेगात चालवत होता. गाडी चालवताना त्याने पलीकडे असलेल्या रस्त्यावर दिसणारी जांभथडी, मोठे जंगल ज्यातून गाडी पुढे येणार होती, जामथडी पाहिली. ती जामथडी तो लांबून पलीकडे नजर जाईल तिथवर पाहत होता. मोठे पसरलेले जंगल तो पाहत होता. त्याला त्या रात्री ती पलीकडची जामथडी त्या अंधारात फारच अक्राळविक्राळ व भयानक भासत होती. त्याला ते पाहून थोडी भीती वाटू लागली. म्हणून त्याने तिथे पाहण्याचे बंद केले. मध्येच अंधारात मोठे मोठे मातीचे खड्डे ज्यात पावसाचे पाणी साठलेले होते. त्यातून त्याला गाडी न्यावी लागत होती. अंधारातून त्याला एक मोठा वडा, पाणी वाहणारे जंगलातील जलाशय दिसत होता. पुढे रस्त्याचे नागमोडी वळणावरून म्हणजेच यू-टर्न ती गाडी चालली होती. इकडे अलीकडे त्याला अंधारात एक देऊळ दिसले. पण अंधार असल्यामुळे ते देऊळ नेमके कुठल्या ग्रामवासीचे आहे हे त्याला कळले नाही. पुढे त्याने गाडी लेफ्ट टर्नला वळवली. अंधारात त्याने एक बोर्ड पाहिला ज्यावर सावली असे लिहिले होते. अर्थात सावली गाव आली. तितक्यात पठाण एकानं आवाज दिला, "हा मास्तर, गाडी थांबवा. मी एकलाच राहिलोय आता इथं उतरणार. " तितक्यात कंडक्टरने बेल दिली. तो इमान आपले जड सामान खाली नेत उतरला. तो उतरल्याबरोबर कंडक्टरने आतून दार लावला व परत बेल दिली. मग त्याने आतील एसटीची लाईट लावून पाठीमागे बघितले तर सर्व सीटा त्याला खाली असलेल्या दिसल्या. आता पुढे कोणीच प्रवासी उतरणारे नव्हते व आता इतक्या रात्री सहजासहजी त्या वेळेला कोण चढणारही नाही या भरोश्यावर तो सीटवर बसला. लगेच ड्रायव्हरने पिवळी धमक लाईट गाडी चालवतानाच बंद केली. मग त्या एसटी वेगात कुरूळ गावात पार करत पुढे चालू लागली. त्याने उतरांडी घेत ती जंगलाच्या आत गेल्यावर रस्त्यावर चालू लागली. ते जंगल जामथडी होते जे ड्रायव्हरने सावली या गाव येण्याअगोदर अलीकडून पलीकडे पाहिले होते. जामथडीचा वडा, वाहणारा जंगलातील जलाशय. वड्याच्या वरील पुलावरून गाडी पुढे घेत चालू लागली. गाडीने लगेच राईट व लेफ्ट वळण घेतले.
रस्त्याचा उतार घेत खाली आली. आता गाडी जामथडीतून सरळ रस्त्याने चालत होती. सरळ रस्ता लागल्यामुळे एसटीच्या हेडलाईटचा प्रकाश त्या अंधारात रस्त्यावर पडत संपूर्ण रस्ता पावसाने ओला झाल्यामुळे अंधारातही चमकू लागला. त्या हेडलाईटच्या प्रकाशात त्या जंगलात दूरपर्यंत कोणीच दिसत नव्हती की मध्येच अचानक कंडक्टरने बेल वाजवली. पण तेव्हा गाडी कोणत्याही गावाजवळही आली नव्हती. ड्रायव्हर ब्रेक दाबत गाडी थांबवत म्हणाला, "काय झालं राव? बेल का वाजवली? " त्या कंडक्टर म्हणाला की कोणीतरी बाईमाणूस हाय चढणारं का. आणि कंडक्टरने खिडकीतून बाहेर काळोखात नजर टाकली तर एक बाई काळोखात बाहेर एसटीच्या दरवाजाजवळ उभी असलेली त्याला दिसली. त्याने पटकन आतून एसटीचा दरवाजा बाहेर उघडला. एसटीची लाईट त्याने अगोदर बंद केलेली होती. ती बाई त्या काळोखात कशीबशी वर चढली. लाईट बंद असल्यामुळे त्या बाईचा चेहरा त्याला दिसला नाही. मात्र हे सर्व होत असताना तो ड्रायव्हर विचार करत होता की साला, मी गाडी चालवतोय पण मुलापुढे रस्त्यावर मला दूर दूरपर्यंत कोणीच दिसले नव्हतं आणि मग ही बाई अचानक त्याला दिसली कुठून. तो लगेच गाडीचा ब्रेकवरचा पाय सोडत गाडी चालवू लागला. त्या बाईने त्याला कुठल्या गावाला जायचं हे बोललंही नाही आणि रात्र असल्याकारणाने कंडक्टरने तिला तिकिटाचे विचारलेही नाही. पुढे गाडी परत आपल्या मार्गाला लागली. गाडी कुडेघर ओलांडत पुढे येताच पुलावर ड्रायव्हरला एक म्हातारी बाई दिसली. त्याला बाईने एसटीला हात दाखवला. या कारणाने त्याने गाडीला ब्रेक दिला. त्याबरोबर कंडक्टर जागा झाला व त्याने काय झालं असे म्हणत दार बाहेर ढकलले. तोच ती एक म्हातारी बाई पायरी वर चढत येऊन एसटीत पहिल्या सीटावर बसली. लगेच गाडी पुढे चालू लागली. गाडीला पुढे नागमोडी वळण आली. ती वळणे घेत घेत गाडी चालत होती. बाहेर काळोख. त्या रात्री पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. गाडी काही वेगाने पुढे रोहोटच्या बस स्टँड जवळ येऊन पोचली. ड्रायव्हरने लांबूनच तिथे कोणीही नसल्याचे पाहिले होते म्हणून त्याने गाडी तिथेही थांबवणे योग्य वाटले नाही. रोहोटची टाकीजवळील कुत्री एसटीचा आवाज येताच रात्रीची एसटी पाठलाग करत पळत आली व नंतर लगेच परत मागे फिरली. कंडक्टरची बाहेरील रात्रीच्या वाहणाऱ्या थंडगार हवेने चांगलीच झोप लागली होती. पण ड्रायव्हरच्या मनात जामथडीतल्या अचानक चढलेल्या बाईच्या घटनेने भयानक घटनेने विचारांचे काहूर माजले होते. ड्रायव्हर मध्ये मध्ये एसटीतल्या समोरच्या बसवलेल्या काचेच्या आरशातून पाठीमागे पाहत होता. त्याला काचेतून पाठच्या सीट त्याला नीट दिसत नव्हत्या. लाईट बंद केली म्हणून काळोखात असल्याकारणाने तो ते नीट पाहू शकत नव्हता. बाहेर पावसात गडद रात्र झाली होती. मध्ये मध्ये विजांचा कडकडाट होता. तेव्हा काळोखात त्या अचानक कडकडणाऱ्या विजेच्या प्रकाशात त्याला ती म्हातारी आजी पुढे अर्थात त्याच्या मागील प्रवाशांच्या सीटवर बसलेली त्या विजेच्या प्रकाशात अचानक दिसतही होती. पण नजर पाठी टाकली तर आणखी एक बाई जी पहिली चढली होती ती त्याला काचेतून पाठी पाहिल्यावर कुठेच दिसत नव्हती. त्यावेळी कच्चा रस्ता असल्याकारणाने मध्ये साठलेल्या मातीच्या खड्ड्याचे फटके दगडाच्या फटक्याने एसटीला हादरे आणत होते. असे करत ड्रायव्हरने एसटी भंसेवाडी पार करत पुढे नेली. त्या अंधारात एसटीच्या हेडलाईटमुळे कच्च्या रस्त्यावरील असणाऱ्या जंगलाचे गडद रात्रीच्या काळ्या पसरलेल्या जंगलाचे भयान दर्शन त्याला होत होते. बाहेरील थंड वाहणारी हवा त्याला थंडी वाजवत होती. तेवढ्यात पाठून एका चढलेल्या बाईने जोरात "ए" अशी किंचाळी मारत भयान आवाज दिला व गाडी थांबवायला सांगितली. तो ड्रायव्हर एसटीतील आतील समोर आरशात पाहतो तर फार पाठच्या सीटवर बसलेली बाई जोरात पाठीमागून पळत येताना त्याने आरशात पाहिलं. गाडी मध्येच रस्त्यात होती व जवळपास रात्रीभर जंगलात असताना कोणते गाव, घरही आसपास दिसत नव्हते. त्यामुळे ड्रायव्हरच्या मनात संशय निर्माण होऊन भीतीने धस्स झाला. तो घाबरला व त्याच भीतीमुळे त्याचा एक पाय कधी ब्रेकवर पडला ते कळालंच नाही व त्यामुळे गाडी अचानक थांबली. त्या बाईने पळत घाईत दरवाजा उघडून बाहेर उतरली व पाठीमागे परत उलट्या रस्त्याने अंधारात पळत गेली.
ड्रायव्हरने घाबरून जोरात ब्रेक मारला तेव्हा कंडक्टर जागा होऊन एसटीच्या आपल्या पाठीमागून पुढे पळत असलेल्या बाईच्या पायावर नजर पडली होती, पण तोही काही कारणाने इतका घाबरला की त्याचा आवाजच फुटला नाही. ड्रायव्हर तर अक्षरशः एवढ्या पावसात वाजणाऱ्या थंडीतही घामाघूम झाला होता, कारण हीच ती बाई होती जी अचानक जामथळीत आली होती, कंडक्टरला दिसली होती व तशीच ती अचानकपणे भानवेवाडीच्या पुढे मध्ये जंगलात रस्त्यात उतरली होती. ड्रायव्हरला ती बाई उतरल्यावर थोडा आराम वाटला होता. एसटी अजूनही तिथेच उभी होती. त्या घटनेने त्याचा घसा कोरडा पडला. ड्रायव्हरने समोरील मोठमोठ्या एसटीच्या काचा खालीवर ठेवलेल्या कप्प्यातील पाण्याची बाटली उघडून घटाघटा पिली व बाहेर रस्त्यावरील जंगलात नजर टाकली. अंधारात बाहेर थंडी होती. रातकिडे आवाज करत होते. संकट टळी या विचारात तो होता. घाम पुसत त्याने ब्रेकवरचा पाय काढला व एसटी चालू झाली. मात्र अचानक जागा झालेल्या व त्या उतरलेल्या बाईला पाहून कंडक्टर काय माहीत पण भयंकर दचकला. कंडक्टरला काय माहीत पण त्याच्या मनात आता धडधड होऊ लागले होते. त्याला गरम झाले म्हणून हवा येण्यासाठी त्याने सीटवरील खिडकी उघडली, पण बाहेर नजर टाकण्याची त्याची हिंमत होत नव्हती. एसटी ज्यावेळी चालत एका फाट्याजवळ आली होती, पण पाटेघर थोडेच दूर राहिले होते. पाटेघर गाव व त्याच्या एसटी डेपो दूरही होते व गाडी थेट पाटेघर गावात जाऊन आता मुक्काम करणार होती. मात्र ती तिथे गावात नीट पोहोचलीच नव्हती. तोच आत राहिलेल्या म्हाताऱ्या बाईने जोरात, "हा मास्तर, गाडी थांबवा, गाडी थांबवा" अशी ओरडली. तोच कंडक्टर म्हणाला, "अहो बाई, गाडी नीट गावात तरी जाऊ द्या ना." पण त्या बाईने केलेल्या हट्टापायी कंडक्टरने गाडी थांबवण्यासाठी सांगितले. भर रात्री एसटीमध्येच त्या एका फाट्याजवळ थांबवावी लागली. तेथे ती बाई अंधारातून उतरू लागली. बाहेर येताच आत बसलेल्या कंडक्टरने बाहेर त्या उतरलेल्या म्हातारी बाईला आवाज दिला की, "ओ मावशी, इथं का उतरलात? तुम्ही पाटेघर गावच्या ना?" ती बाई हसत बोलली, "व्हय." ड्रायव्हर त्याचे संभाषण ऐकत होता. मग त्यावर कंडक्टर म्हातारीला बोलला, "अन मग बाई आजीबाई, रात्रीचं त्या काळोखात इथं का उतरलाय?" तोच ती बाई बोलली, "आऊ, आम्ही गावच्या वेशीपुढं जात नाही." कंडक्टरला ते बोलणे समजले नाही म्हणून तो कंडक्टर बोलला, "काय? असं काय सांगताय?" तेव्हा त्या बाईने उत्तर देत म्हटले, "जकीन हाडळ किती बी मोठी असली तरी गावाच्या वेशीच्या पुढं जाती का?" कंडक्टर ते ऐकून तिथेच हार्ट अटॅकने मेला व ते सर्व संभाषण ऐकून घाबरून ड्रायव्हरचा तोल गेला व तो सीटवरून खाली आदळला व रात्री चालत असलेल्या एसटी ड्रायव्हरचा तोल गेल्याने जोरात जाऊन रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाला धडकली व खाली फाट्याजवळील रस्त्यावरून खाली कोसळत खाली अलवडीस गेलेल्या रस्त्यावर आडवीच पडली. एसटी गाडीच्या आपटलेल्या रात्रीच्या भयानक आवाजांजवळ असलेले पाटेघर गावची लोक मशाली पेटवत तर कुणी बॅटऱ्या घेत रात्री धावत पळत फाट्याजवळ आली. तेव्हा त्यांना खाली आपटून आडवी झालेली गाडी दिसली. मग कोणीतरी वर चढून एसटीच्या काचा तोडून आत गेले व त्या दोघांना बाहेर काढले. पाहिले त्या दोघेही बेशुद्ध असतील असे वाटले. मात्र दोघांच्या हाताच्या नसा पाहताच ड्रायव्हर बेशुद्ध अवस्थेत तर कंडक्टर मृत अवस्थेत मरण पावलेला आढळला. त्यांनी दोघांनाही उचलून गावात आणले. त्यांच्यासोबत काय घडले असेल हे उचलून नेताना पाटेघर गाववासियांना माहिती नव्हते. ड्रायव्हरला मंदिराबाजूच्या एका घरात ठेवले व कंडक्टरची बॉडी तेथेच जवळ असलेल्या शाळेबाहेर पांढऱ्या कफनमध्ये बांधून ठेवली होती. सकाळी ॲम्ब्युलन्समध्ये कंडक्टरची बॉडी पाठवली गेली. ड्रायव्हरला जेव्हा जाग आली तेव्हा त्याने रडत ती सर्व घटना सांगितली. ते ऐकून पाटेघर ग्रामवासी देखील हादरले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.